आकाशी चंद्र चांदण्या उडून मी कहाणला मनाचा पाळणा आतून घे जरा तुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तुला नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला मी बघितलाच असेल स्टेटस प्रिव्ह्यूमध्ये एकदम खतरनाक जबरदस्त असा व्हिडिओ झालेला आहे। तर मित्रांनो, त्याच स्टेपमध्ये आपण व्हिडिओ बनवण्यासाठी शिकणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, जर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये जे काय मटेरियल यूज केलं नेहमीप्रमाणे आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक देत असतो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। अगदी फ्री देत असेल, पासवर्ड वगैरे नाही देत आपण। तर मित्रांनो, तुम्हाला जर मटेरियल डाउनलोड करता येत नसेल, काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून सांगू शकता, मी तिथे रिप्लाय देतच असतो। तर मित्रांनो, तुम्हाला जर फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा, तिथे आपण फ्रीमध्ये मटेरियल अपलोड करतच असतो। तर आता चला, जरा उशीर न करता आपण आजच्या नवीन व्हिडिओला बनवण्यासाठी सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपला सर्वात अगोदर लाईट मोशनला ओपन करायचा, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं। अशा प्रकारे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसूनच जाईल। तुम्हाला इम्पोर्ट केलाच असेल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वेबसाईटवरती लिंक दिलेलीच आहे दोन्ही प्रोजेक्टचे। आपला सर्वात अगोदर आपला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। मग तुम्हाला अशा प्रकारे ग्रुप आणि एक फोटो लेअर म्हणून खाली फोटो लेअरचे दिलेलं आहे। मग आपला सर्वात अगोदर ग्रुपमधली फोटो लावून घ्यायचं, ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपमध्ये जायचं। मग वरती फोटो ग्रुप 1 असं काही लिहून दिलेलं आहे, मी तर त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपमध्ये जायचं। मग अशा प्रकारे फर्स्टला यायचं, मग प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं, मग डब्यावरती क्लिक करायचं। मग जे काय आपल्या फोल्डरचं नाव येईल या इथे नाव त्याला ओपन करून घ्यायचं। मग जे काय आपल्या आवडीची फोटो आहे आपलं, जसं की मला हे आवडत आहे ते हे घेत आहे मी, अशा प्रकारे घ्यायचं। मग लास्टपर्यंत ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर या फोटोच्या राईट साईडला असे प्रेस करून ठेवायचं, मग खाली ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग फोटोला अशा प्रकारे मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन असं लहान करून घ्यायचं। लहान करून घेऊन अशा प्रकारे सेट करून घ्यायचं। असं ह्याच स्टेपमध्ये सेट करून घ्यायचं, जसं की मी सेट करत आहे अशा प्रकारे तुम्ही पण करून घ्या। मग बॅक जायचं, बॅक मग अशा प्रकारे आपला असं काही फोटो लेअरवरती क्लिक करायचं। मग कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग आपल्या आवडीची कोणतीही फोटो बॅकग्राऊंडवरती लावण्यासाठी ते ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर अशा प्रकारे ॲड होऊन जाईल। ॲड केल्यानंतर मग 7.15च्या बीटला जायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपल्या आवडीची फोटो सिलेक्ट करा, मग सेकंड बीटवरती जाऊन कट करून घ्यायचं। अशा प्रकारे काही लहान मोठी फोटो असेल तर वरच्या बाजूला 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचं। मग त्याच प्रकारे तुम्ही फोटो वगैरे ॲड करून घ्या। तर मित्रांनो, तुम्ही पण अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपल्या शेक इफेक्ट ॲड करण्यासाठी आपल्या बॅक जायचं आहे, इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे फर्स्ट इफेक्टवरती फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। मग बॅक जायचं आहे, बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचं। बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मग अशा प्रकारे मग 7.15च्या बीटला जायचं आहे। मग जसं की तुम्हाला अशा प्रकारे सिंगल बीट दिसेल, सिंगल बीटचीच फोटो ना हा एक इफेक्ट ॲड करण्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग अशाच प्रकारे जितके काय सिंगल फोटो आहेत, जसं की इथं एक आहे, मग आणखीन जास्त फोटो आहेत सिंगल बीटचे, त्या सर्वांनाच हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा आहे। चला तर मित्रांनो, मी लवकरात लवकर करून घेतो। तर मित्रांनो, मी बी अशा प्रकारे इफेक्ट वगैरे ॲड करून घेतलेला आहे। मग बॅक जायचं आहे, मग इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचं। इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मग सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करायचं, मग 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। मग बॅक जायचं आहे, बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचं आहे। बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मग जसं की आपला 18.15च्या बीटला डबल बीटची फोटो दिसत आहे, अशा प्रकारे डबल बीट दिसेल। मग अशा प्रकारे फोटोवर दिसत आहे, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। जितके काय डबल बीटचे फोटो आहेत ते सर्व
हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या। चला तर मित्रांनो मी लगेच करून घेतो। तर मित्रांनो तुम्ही पण अशा प्रकारे इफेक्ट वगैरे ॲड केल्यानंतर मग 7.15 बिटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, डब्यावरती क्लिक करायचं आहे। डब्यावरती क्लिक केल्यानंतर मग अशा प्रकारे स्क्रॉल करायचं, मग या कोणत्या अशा प्रकारे शॅडो PNGवरती क्लिक करायचं आहे, इमोजीवरती क्लिक करायचं, मग आपला प्लसवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही दिसून जाईल। मग अशा प्रकारे काही दिसून जाईल। मग असं ओढून घ्यायचं, ओढून घेतल्यानंतर अशा प्रकारे ह्याला खाली मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला तुमची मर्जी कुठेही सेट करून घेऊ शकता। जसं की मी राईट साईडला केलेला, मग प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, मग डब्यावरती क्लिक करायचं आहे। मग आपला बॉर्डर पेजला ॲड करून घ्यायचं आहे। बॉर्डर पेजवरती क्लिक करून ॲड केल्यानंतर मग लास्टला जायचं। लास्टला गेल्यानंतर अशा प्रकारे मग तिन्ही PNGवरती प्रेस करून ओढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर चला तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे। तर आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये।